नमस्कार, मी फॅशन डिझायनर ऋतुजा. माझी एक सवय ही आहे, की दर अमावास्येला आणि पौर्णिमेला मी 3 दिवस मौन व्रत ठेवते. हे ठेवण्यामागचं रिझन हे आहे, की एकतर पॉवर ऑफ सायलेन्स यामुळं तुमचं मानसिक शक्ती वाढते, मनाची शांती वाढते, स्थिरता वाढते आणि त्याचे फार बेनिफिट्स आहेत. म्हणजे जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समुद्राच्या लाटा फार उसळतात अमावास्या आणि पौर्णिमा या दिवसांमध्ये आणि त्यांची खेचण्याची क्षमता सुद्धा जास्त असते समुद्राच्या लाटांची. समुद्राच्या पाण्यामध्ये इतका फरक पडतो, तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा 75% पाणी आहे. मग आपल्यामध्ये सुद्धा नक्कीच हा बदल होत असतोय. जर का ऑब्झर्वेशन तुमचं बारीक लेव्हलवर असेल, तर तुम्हाला सुद्धा हे दिसून येईल. आणि त्याचाच म्हणजे मी 3 दिवस मौन व्रत ठेवते. म्हणजे एक मुख्य दिवस पौर्णिमेचा, त्याच्या आदला दिवस आणि एक नंतरचा दिवस. असं 3 दिवस माझं मौन व्रत असते. आणि वाचा ही एक शक्ती आहे. वाचा शक्तीला कुठेही वेस्ट करू नका काहीही वायफळ बोलण्यामध्ये. वाचा ॲज अ शक्ती, बोलण्याची ही एक शक्ती आहे आणि त्याचा एक चांगला आणि जपून वापर करा. त्यामुळं पॉवर ऑफ सायलेन्स मला मौन राहायला फार आवडतं आणि त्याचे फार बेनिफिट्स मला माझ्या लाईफमध्ये भेटलेले आहेत, मिळालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की बेनिफिट मिळेल. त्याच्या आधी एकादशी येते. एकादशी इन द सेन्स की एक दिशा तुम्ही ठरवून द्या स्वतःला. म्हणजे असं मी बऱ्याच वेळेला ठरवले, की एक आनंदाच्या अनुभवामध्ये राहायचं आहे. कुठं शांती, कुठं मानसिक स्थैर्यता. तर या गोष्टींना मी फोकस करते आणि त्याच गोष्टी अमावास्येला आणि पौर्णिमेला वाढलेल्या मला दिसून येतात आणि बेनिफिट तर फार आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि असं काही नाही, की मी कालच ट्राय केलं आणि तुम्हाला सांगते. जवळपास 2 ते 3 वर्ष झाली मी हे ट्राय करते आणि दर अमावास्येला आणि पौर्णिमेला माझं मौन व्रत असते. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.